नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरात पैसा टिकत नाही. कितीही प्रयत्न केले तरीही लक्ष्मी हाती थांबत नाही. कुणाकुणाला हा विचार पडतो की मी आज एवढं कमवतो तरी माझ्या हातामध्ये पैसे राहत नाही किंवा माझ्या घरामध्ये पैसे राहत नाही, मला खर्चायला पैसे उरत नाही. चला तर मग आपण बघूया आपलं कुठे काय चुकतं आणि का आपल्या घरामध्ये पैसा राहत नाही. आपलं घर हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपलं घर व्यवस्थित राहावं यासाठी आपण जीवाचं रान करतो. खूप कष्ट करून पैसा कमावतो. घर चांगलं ठेवायचं असेल किंवा घरातल्या सदस्यांना आनंदी आणि निरोगी राखण्यात पैसा काही प्रमाणात महत्त्वाची भूमिका अदा करतो. मात्र अनेकांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की त्यांना कितीही मेहनत केली तरीही त्यांच्या हाती पैसा काही टिकत नाही. आज गुरुवारचा दिवस आहे. ज्यांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही त्यांनी आज काही उपाय केल्यास पैसा हाती टिकेल अशी शक्यता सांगितली जाते. काही अशा गोष्टी ज्या गुरुवारी अवश्य केल्यास तुम्हालाही हाती पैसा असल्याचं किंवा तो टिकल्याचं समाधान लाभेल. घरात तुमच्या किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांच्या हाती पैसा टिकत नसेल तर गुरुवारी घराच्या मुख्य दारावर गुलाल शिंपडावा आणि त्या गुलालावर शुद्ध तुपाचा 2 मुख असलेला 2 बाजूनी वाती काढून प्रज्वलित केलेला दिवा लावावा. दिवा लावताना भविष्यात घरात धनहानीपासून वाचव अशी प्रार्थना मनात करावी. दिवा विझल्यावर तो वाहत्या पाण्यात प्रवाही करावा. सलग 11 गुरुवारी खाली दिलेला उपाय करावा. घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाचा एक कोपरा गंगेच्या पाण्याने धुवून घ्या. यानंतर तिथे एक स्वस्तिक बनवा. त्या स्वस्तिकावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवावा. काही वेळानंतर त्या स्वस्तिकाकडे लक्ष द्या. जर स्वस्तिक खराब झालं असेल तर सर्व साहित्य एकत्र गोळा करून ते प्रवाहित करा. गुरुवारी श्री गणेशासमोर मोदकांचा नैवेद्य ठेवून गणेशाचं स्मरण करावं आणि त्यांना आपली समस्या सांगावी. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पांच्या समोर धूप दीप लावा आणि त्यांची आरती करा. पैशाशी संबंधित दोष दूर होईल. शुक्ल पक्षातल्या गुरुवारपासून हा उपाय सुरू करावा आणि पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय रोज करावा. पुष नक्षत्राच्या वेळेस गुरुवारी सूर्योदयाच्या 1 तासात किंवा सूर्यास्ताच्या वेळेस कच्च्या सुताचे 11 वेटोळे करा. पाण्यात केशर विरघळवून घ्या. त्यात हे सूत भिजवा. मग हे केशरी सूत भगवंताच्या चरणी ठेवा आणि आपल्या मनातील इच्छा देवाला सांगा. गुरुवारी काम करताना हे सूत आपल्या शरीराजवळ ठेवा. हातात, मनगटावर, गळ्यात. तुमची इच्छा पूर्ण होत असल्यास तुमच्या लक्षात येईल. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कुणालाही सायंकाळी देऊ नये. पूजेच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा शंख ठेवल्याने आणि वापरल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. गुलाब, गुलाबाचे फूल आणि त्यांचा सुगंध दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. नियमितपणे लक्ष्मीला अत्तर किंवा गुलाब अर्पण केल्याने व्यवसाय चांगला चालतो. लक्ष्मीला गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक केल्याने ऋण दूर होतात. लक्ष्मी देवीचा वरदहस्त मिळवण्यासाठी रोज देवीचा गंगाजलाने अभिषेक करावा आणि त्यानंतर तिची आरती करून तिला नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी देवीसह भगवान विष्णूंची पूजा करावी.
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. हे पठण केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि दुःख दूर होते. हे तुम्ही दर गुरुवारी किंवा रोजही करू शकता. असे केल्याने तुमच्या घरात पैसा टिकून राहील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.